नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचा 92 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 92 क्रमांकाचा जो काही जीएम आहे, ग्रँड मास्टर आहे, तो कोणता बनलेला आहे? तर आर्यन वार्ष्णेय असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? हे आहेत 92 क्रमांकाचे ग्रँड मास्टर. त्याच्या अगोदर पर्याय क्रमांक सी, 91 क्रमांकाचे आहेत राहुल व्ही एस. त्याच्या अगोदर 90 क्रमांकाचे इलाम पर्थी ए आर हे आहेत. आणि त्याच्या अगोदर 89 क्रमांकाचे ग्रँड मास्टर एस रोहित कृष्ण हे आहेत. हे चारही ग्रँड मास्टर लेटेस्ट आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 16व्या क्रमांकाची अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. या स्पर्धेची ही 16व्या क्रमांकाची आवृत्ती होती. आयोजक होते NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, ज्याचे वर्तमानमधील या ठिकाणी डायरेक्टर जनरल आहेत बी श्रीनिवासन. त्यांनीच या ठिकाणी या कमांडो स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी? तर NSG गॅरिसन, मानेसर, गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. आणि हे आयोजित करण्याचा उद्देश काय होता? तर दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय, ऑपरेशनल कौशल्य वाढवणे या सर्व उद्दिष्टांनी या ठिकाणी 16व्या क्रमांकाची अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हरियाणा राज्याच्या अंतर्गत. हरियाणा या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत असीम कुमार घोष, राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्त्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. आशियाई रायफल किंवा आशियाई पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 झाली. त्याच्यामध्ये भारताचे स्थान कितवे आलेले आहे? आपल्या प्यारा भारताचे पर्याय क्रमांक सी, पहिली रँक आलेली आहे, पहिलं स्थान आलेलं आहे. अव्वल स्थान भारताने पटकावलेलं आहे पदक तालिकेमध्ये. भारताने एकूण 94 पदके जिंकलेली आहेत. किती? 94. त्याच्यामध्ये 51 सुवर्ण पदक आहेत, 23 रौप्य पदक आहेत आणि 20 कांस्य पदक आहेत. बरोबर? तर 51 आणि 23 किती झाले? 74. 74 आणि 20 94. तर एकूण 94 मेडल्स, 94 पदके या ठिकाणी जिंकलेले, ज्याच्यामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदकांचा समावेश आहे. तुम्हाला या ठिकाणी पदक तालिका सांगायची म्हटली तर पहा, 1 नंबरला आपला भारत देश आहे, टोटल 94 पदके, त्याच्यामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य. 2 नंबरला आहे कझाकस्तान, 26 या ठिकाणी त्यांनी मेडल जिंकले, त्याच्यामध्ये 3 सुवर्ण, 16 रौप्य आणि 7 कांस्य. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारत आणि कोणत्या देशामध्ये क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार झालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि मलेशिया या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी काय झालेलं आहे? कोणता करार झालेला आहे? तर QR पेमेंट करार या ठिकाणी झालेला आहे. याच्याबद्दल काही 3, 4, 5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. UPI गोज ग्लोबल, इंडिया अँड मलेशिया. बरोबर? या ठिकाणी याच्यामुळे काय होऊ शकतं? तर यामुळे भारतीय युजर्स मलेशियामध्ये UPI द्वारे स्कॅन अँड पे असं या ठिकाणी करू शकतील. तसेच भारतामध्ये काय आहे? UPI आणि मलेशियामध्ये काय आहे? डू इट नाऊ अशा प्रकारची या ठिकाणी फॅसिलिटी आहे. तर या दोघांमध्ये या ठिकाणी हा करार झालेला आहे. हा करार UPIला मलेशियाच्या डू इट नाऊ QR प्रणालीशी जोडतो. याच्यामुळे फायदे काय होणार आहे? तर मलेशियन नागरिक भारतामध्ये आल्यानंतर आणि तसेच भारतीय नागरिक मलेशिया गेल्यानंतर आपापल्या स्थानिक बँकिंग ॲप्सचा वापर करून त्वरित पैसे पाठवू शकतात. सोबत मलेशियानं तर या ठिकाणी ही डील केलीच आहे. सोबत इतर देश कोणकोणते आहेत? तर यापूर्वी सिंगापूर, UAE, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान या देशांसोबतही भारताने अशा प्रकारचे UPI या ठिकाणी करार केलेले आहेत. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, बार्बाडोस नावाचे एक देश आहे, त्या देशाच्या कोणत्या पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा कंटिन्युअसली थर्ड टाइम ऐतिहासिक निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, मिया अमोर मोटली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मिया अमोर मोटली असं त्यांचं नाव आहे. बार्बाडोस देशाचे या ठिकाणी तिसऱ्या वेळेस ते या ठिकाणी पंतप्रधान बनणार आहेत. प्रश्न आहे देश आणि त्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांचे नवनिर्वाचित जे काही पंतप्रधान आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. युक्रेनच्या आहेत युलिया स्वेरेडेन्को, रवांडाच्या आहेत जस्टिन नेस्नी युम्बा, म्यानमारच्या आहेत यू न्यो सॉ, जमैकाच्या आहेत अँड्रू हॉलनेस, थायलंडच्या आहेत अनुतीन चार्नविराकुल, फ्रान्सच्या आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू, मादागास्करच्या आहेत रुपिन फॉर्च्युनाट जाफिसांबो, जपानच्या आहेत साने ताकाची आणि बार्बाडोसच्या आहेत मिया अमोर मोटली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले राज्य असं कोणतं आहे ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण अर्बन पॉलिसी हे जे काही पॉलिसी आहे, धोरण आहे ते मंजूर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण अर्बन पॉलिसी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर वेगवान शहरीकरणाचे म्हणजेच 2050 पर्यंत 80% व्यवस्थापन करणे या ठिकाणी या उद्देशाने हे मंजूर करण्यात आलं आहे अर्बन पॉलिसी धोरण. ठीक आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहे? तर हवामान स्मार्ट शहरे, विकेंद्रित प्रशासन आणि समावेशक विकास या सर्व गुणसंपन्नाने या ठिकाणी हे पॉलिसी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, सत्येंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा कितवा आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फर्स्ट. बरोबर. तर पहिला या ठिकाणी पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. लक्षात घ्या, पॅरा या ठिकाणी या शब्दावरती तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. फक्त नॉर्मल जलतरणपटू नाही, तर या ठिकाणी पॅरा जलतरणपटू या ठिकाणी ठरलेला आहे. नाव आहे प्लेअरचं सत्येंद्र लोहिया. कुठला आहे? तर मध्य प्रदेशातील भिंड नावाचा एक जिल्हा आहे त्या ठिकाणचा. या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी हा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. आशियातील पहिले ते पॅरा जलतरणपटू ठरलेले आहेत. हे जे काही अंतर आहे सामुद्रधुनीचं ते आहे जवळपास 23.6 किलोमीटरचं. 9 तास 22 मिनिटांमध्ये त्यांनी हे पार केलेलं आहे. विशेष म्हणजे यांना सत्येंद्र सिंग लोहिया यांना 2024 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक बी, 131वा क्रमांक आहे. कितवा? 131वा क्रमांक आहे. 181 देशांच्या रँकिंगमध्ये यादींमध्ये भारताचा क्रमांक आहे 131. बरोबर. कशाच्या बाबतीमध्ये? महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26च्या निर्देशांकमध्ये. प्रश्न आहे निर्देशांकबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे जाहीर झालेले निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. हवामान जे काही जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 आहे त्याच्यामध्ये 15वा क्रमांक. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा क्रमांक. आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा क्रमांक. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 128. ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45वा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 4था. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये 91 क्रमांक. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये 45 क्रमांक. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75 क्रमांक आणि महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये 131वा क्रमांक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 18,509 कोटी रुपयांच्या खालीलपैकी कोणत्या मल्टी ट्रॅकिंग बहुमार्गी प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोणकोणत्या राज्यामध्ये? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्रामध्ये, पर्याय क्रमांक बी दिल्ली हरियाणामध्ये आणि पर्याय क्रमांक सी कर्नाटकमध्ये. या राज्यांमध्ये मल्टी ट्रॅकिंग बहुमार्गी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कसारा मनमाड मार्गात, या ठिकाणी दिल्ली हरियाणामध्ये दिल्ली अंबाला मार्गात आणि कर्नाटकमध्ये बल्लारी हॉस्पेट या मार्गामध्ये या ठिकाणी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न क्रमांक 9 BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी चायना, बरोबर. तर चीन या देशाने या ठिकाणी पदक तालिकेमध्ये म्हणजेच मेडल जे काही टॅलीची जे काही टेबल असतो त्याच्यामध्ये रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे चीनने या BWF जे काही या ठिकाणी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती बॅडमिंटनची, पॅरा बॅडमिंटनची, त्याच्यामध्ये या ठिकाणी चीनने 25 पदके जिंकले. त्याच्यामध्ये 11 सुवर्ण आहेत, 6 सिल्वर आहेत आणि 8 कांस्य आहेत. त्यानंतर 2 नंबरला जपान आहे. जपानने एकूण 7 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 3 सुवर्ण आहेत, 1 रौप्य आहे आणि 3 कांस्य आहेत. आणि भारताचा क्रमांक 3रा आहे. भारताने एकूण 15 पदके जिंकले. त्याच्यामध्ये 2 सुवर्ण पदके, 5 रौप्य पदके आणि 8 कांस्य पदके आहे. हे जे काही 2 पदके जिंकलेत सुवर्ण पदके, त्याच्यामध्ये प्रमोद भगत आहेत आणि ते सिंगलमध्ये त्यांनी जिंकलेलं आहे सुवर्ण पदक, आणि ड्युअलमध्ये म्हणजेच दुहेरीमध्ये प्रमोद भगत आणि सुकांत कदम या जोडीने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10 लिहून घ्या. ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर साठीचा FIPI पुरस्कार 2025 कोणत्या कंपनीला देण्यात आलेला आहे? लक्षात घ्यायचं सिंपल गोष्ट आहे. पर्याय क्रमांक सी ऑइल. तर या ठिकाणी ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. हे का महत्त्वाचं आहे किंवा कशासाठी दिला जातो? तर हा पुरस्कार ऊर्जा क्षेत्रातील उत्पादन, नवोन्मेष आणि शाश्वततेमध्ये उत्कृष्ट कामगिरीची दखल घेणाऱ्या कंपनीला या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 कोणत्या भारतीय कंपनीने उत्पादित केलेल्या पोलिओ लसीला NOPV2 ला WHO ने मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी बायोलॉजिकल ई लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या लसीचा वापर लसीपासून मिळणाऱ्या पोलिओ व्हायरस प्रकार 2 VDPV2 च्या प्रसारांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो आणि या कंपनीची क्षमता आहे, कंपनी दरवर्षी 600 दशलक्ष डोस तयार करेल. या ठिकाणी एवढी त्या कंपनीची क्षमता आहे, या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. शेवटचा प्रश्न पहिला IMACC 2026 IMACC म्हणजे काय? इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप कोण आयोजित करणार आहे? तर या ठिकाणी आपल्या भारताची इंडियन आर्मी, भारतीय सेना या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर हे आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये सहभागी देश कोण कोण आहे? भारत जो की यजमान देश आहे, त्यानंतर भूटान, ब्राझील, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि सौदी अरेबिया हे देश याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत किंवा यांना बोलवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उद्देश काय आहे या चॅलेंज कपचा? तर सैनिक, शारीरिक फिटनेस, मानसिक क्षमता, टीमवर्क आणि नेतृत्व गुणांची चाचणी घेणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी हे जे काही पहिला IMACC इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप आहे त्याचं आयोजन करणार आहे आपलं भारतीय सेना. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? दुबई, दिल्ली, चेन्नई की बेंगलोर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?